आणि आम्ही कोळवण नावाचं एक गाव आहे त्या रस्त्याला आम्ही निघालो आणि रात्री 10-10:30 वगैरे वाजले असतील आणि आमच्या गाडीसमोर डायरेक्ट एक बिबट्या झाला. सो दॅट वॉज एपिटोम ऑफ आवर एक्साइटमेंट. आणि तेव्हा मोबाईल फोन्स नव्हते, कॅमेरा पण नव्हता माझ्याकडे. तर तो आला आणि माझ्या गाडीच्या समोर 25 मिनिटं झोपला. तर लेपर्ड तर दिसतोच ना आपल्याला प्राणी. तर ते आमच्या गावामधली सगळी लोक पाणी भरून ठेवतात की उन्हाळ्यामध्ये राजस्थानमध्ये पाणी मिळत नाही प्राणी पक्ष्यांना. तर लेपर्डही पाणी पिऊन जातो आणि तो पाणी पिऊन जातो तर लोकांना याचं कौतुक वाटतं. लेपर्ड हा इतका फ्लेक्झिबल प्राणी आहे की तू उंदरापासून पक्षापर्यंत झाडावर जे काही छोटे मोठे किडे असतात ते खातो, विंचू खातो, ते साळींदर खातो म्हणजे पॉर्क्युपाईन खातो, हरणं खातो, गाई खातो, काहीही खातो. त्यामुळे त्याला ह्या भागामध्ये खूप अन्न मिळालं असणार त्या काळामध्ये. तर आपल्यासोबत पुणे मिरर आणि सिविक मिररच्या स्टुडिओमध्ये स्वप्नील कुंभोजकर आलेले आहेत. एक असा माणूस जो आपण नॉर्मली कुत्रा आणि मांजरांच्या प्रेमात असतो, पण स्वप्नील कुंभोजकर जे आहेत ते बिबट्याच्या प्रेमात आहेत. तोच बिबट्या जो आता महाराष्ट्राचा हॉटस्पॉट आणि एक बातम्यांमध्ये असलेला प्राणी आहे. तर बिबट्याच का निवडला तुम्ही? म्हणजे मी तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पाहिलं, तुमच्याविषयी माहिती वाचली, इंजिनियर देन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, आणि आता अगदी बिबट्याच्या प्रेमात अकंठ बुडाला तुम्ही. येस, का बिबट्या असं? आता प्रेमात पडलं म्हणल्यावर का असं काही नसतं. प्रेमात पडल्यावर म्हणजे प्रेमात पडल्यावर. पण बेसिक त्यामध्ये असं होतं की मी जेव्हा पहिल्यांदा बिबट्या बघितला माझ्या आयुष्यामध्ये, तो मी आधी पुस्तकातून बघितलं. नेगल नावाचं जे पुस्तक आहे विलास मनोहरांचं. तर ते झाल्यानंतर ते मी वाचल्यानंतर मला अतिशय उत्सुकता वाटली या प्राण्याबद्दल की इतके दिवस काय होत होतं की आपल्याकडे बिबट्याबद्दल ना काहीच लिटरेचर, स्क्रिप्चर काहीच उपलब्ध नाही आहे. म्हणजे बाकीचे प्राणी आपल्या पुराणांमध्ये कुठं ना कुठेतरी येतात, गोष्टींमध्ये कुठं ना कुठे येतात, बिबट्याबद्दल काहीच नाही. त्यामुळे मी पहिलं जे वाचलं ते म्हणजे त्यावेळेस पहिल्यांदा सगळ्या न्यूजपेपरमधल्या बातम्याच वाचल्या की बिबट्या कसा प्रॉब्लेम येतो, बिबट्या कसा इकडे घुसला तिकडे घुसला, लोकांनी कसं मारलं त्याला, त्यांनी लोकांना कसं मारलं, हा जखमी झाला तो जखमी झाला. नंतर मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग जे जिम कॉर्बेटचं पुस्तक आहे, त्याचा आमच्या सगळ्यांवर भयंकर प्रभाव आहे. आणि आपल्याला असं वाटतं की आता बिबट्या भयंकर खतरनाक प्राणी आहे. आणि मग मी जेव्हा नेगल वाचलं तेव्हा असं मला लक्षात आलं की हाच प्राणी आणि ह्याच माणसांबरोबर म्हणजे इतका प्रेमाने राहू शकतो. दोन सेम स्पीशीज आहेत की ज्या एरवी देर इज अ ट्रिमंडस ॲनिमॉसिटी आणि आता इथे भयंकर प्रेम आहे, भयंकर एकमेकांवर विश्वास आहे. त्यामुळे मला खूप उत्सुकता चाळवली गेली त्याच्याबद्दल. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष बिबट्याला पहिलं बघितलं तेव्हा त्याचं एकूण सौंदर्य, त्याचा एकूण ग्रेस, त्याची पॉवर, त्याचे भेदक डोळे, म्हणजे असे जे डोळे तुमचा ठाव घेतात मनाचा, असे ते डोळे बघितले आणि देन दॅट वॉज इट. म्हणजे दुसरा काही चॉईसच नव्हता मला प्रेमात पडण्याशिवाय. काय म्हणजे ती पहिली आठवण नेमकी कशी होती जेव्हा असं समोर बिबट्या आला आणि तुम्ही पाहिलं आणि जवळून अनुभवलं? काय कसा अनुभव होता? आम्हाला आवडेल ऐकायला. ओके. मी आणि माझी बहीण आम्ही भीमाशंकर जंगलात गेलो होतो. तेव्हा भीमाशंकरचं तर मी खूप म्हातारा आहे त्यामुळे ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर भीमाशंकर जंगलामध्ये तेव्हा तुम्हाला खूप हिंडता यायचं आणि तेव्हा वाईल्ड लाईफ पण खूप छान होतं. तर तिथे आम्ही जाताना हाच विषय होता की बिबट्या दिसला पाहिजे. आणि आम्ही कोळवण नावाचं एक गाव आहे त्या रस्त्याला आम्ही निघालो आणि रात्री 10-10:30 वगैरे वाजले असतील आणि आमच्या गाडीसमोर डायरेक्ट एक बिबट्या झाला. सो दॅट वॉज एपिटोम ऑफ आवर एक्साइटमेंट. आणि तेव्हा मोबाईल फोन्स नव्हते, कॅमेरा पण नव्हता माझ्याकडे. तर तो आला आणि माझ्या गाडीच्या समोर 25 मिनिटं झोपला. बापरे. हां, विच इज व्हेरी रेअर फॉर म्हणजे त्यानंतर मला कळलं की बिबट्या इज सो एल्युझिव्ह. तो इतका लपून छपून वागतो. पण तेव्हा नंतर मला कळलं की आपण काय आयुष्यात महान गोष्ट बघितलेली आहे की तो 25 मिनिटं माझ्या गाडीसमोर झोपला. आणि ती माझी जुनी गाडी होती, त्याला असे ते समोर असे लॅम्प्स असतात, पार्किंग लाईट्स, त्याच्या ऑरेंज लाईटमध्ये तो बिबट्या झोपलेला होता. आणि तो असं नंतर माझ्या शेजारून खालून गेला आणि तो जस्ट गेला. ही जस्ट इग्नोर्ड एव्हरी वन ऑफ अस. आणि ते बघितल्यावर ते सगळं ते जंगल भीमाशंकरचं, रात्रीच्या गाडीच्या लाईट्समध्ये बिबट्या आलेला आणि मग समोर तो बसलेला, म्हणजे मनसोक्त त्यांनी दर्शन दिलं. आणि प्रॉबेबली दॅट वॉज अ टाईम की जेव्हा त्यांनी सांगितलं की येस आता आय एम गोइंग टू बी इन युअर लाईफ फॉर एव्हर.
ते बहुतेक तसं झालं असावं. आणि नंतर मी जेव्हा प्रकाश आमट्यांकडे गेलो हेमलकसाला, तेव्हा प्रकाश भाऊंकडे गेल्यानंतर तिथे जे मी बिबटे बघितले त्यांच्याकडचे, आणि ते मला खूप वेळ बघायला मिळाले बिबटे बेसिकली. तर ते नंतर वाढतच गेलं प्रेम. आणि मग खूप गोष्टी त्याच्या अशा आहेत की एकच सांगतो त्यातली फक्त, की आपण जेव्हा जंगलात जातो आणि आपल्या सफारी व्हेकलमधून जाताना समोर वाघ येतो किंवा सिंह येतो, तर त्या वाघा आणि सिंहाच्या वेळेला काय होतं की तुम्ही जर त्यांच्या नजरेला नजर द्यायचा प्रयत्न केलात ना, तर मला तरी असं जाणवलं की दे सी थ्रू यू. ते तुमच्याकडे असं ऑब्जेक्टिव्हली बघत नाहीत कधी. ओके. देर इज नो कम्युनिकेशन बिटवीन यू अँड अ टायगर. आणि हे माझं परसेप्शन आहे, ते नथिंग टू डू विथ सायन्स किंवा काय लोकांचं बाकी काय हे नाही आहे. मग बिबट्या जो तुम्ही जर बिबट्याचं आणि तुमची नजरानजर झाली समजा, तर ही ॲक्च्युली फॉलोज यू. तो ही मेक्स यू अवेअर ऑफ युअर ओन प्रेझेन्स, आणि तो सांगत असतो मी तुला बघतोय. ओके. आणि ते कम्युनिकेशन फार पॉवरफुल असतं. तर आय थिंक दॅट वॉज द क्लिकिंग पॉईंट फॉर मी. म्हणजे बाकी त्याचं स्किन कोट छान आहे का, तो ते हंटिंग टेक्निक सांगितलं की ह्याच्या काही नंतरच्या गोष्टी आहेत. पण आपण असं बघतो ना मेस्मरायझिंग विदाऊट नोईंग व्हॉट द ॲनिमल इज, तर ते तसं होण्याचं कारण ते काय ते नजर, डोळे. आणि खूप तो विचारी आहे. आय कॅन म्हणजे यू कॅन सी दॅट. तो तुम्ही बघितलं तर ते सतत ती शेपटी अशी हलत हलत असते. असते. येस. तर आता आता आमचा अभ्यास असा आहे, त्याला म्हणतात लॅटरॅलिटी स्टडीज म्हणतात त्याला आता, की तो आनंदी असताना डाव्या बाजूनी शेपटी हलवतो का उजव्या बाजूने हलवतो. मग वेन इज ॲग्रेसिव्ह तो काय प्रकारे शेपटी हलवतो, असे त्याच्यामध्ये खूप अभ्यास आहे त्याच्यामध्ये. पण तेव्हा ते मला काही माहिती नव्हतं. तेव्हा आय वॉज जस्ट बोल्ड ओव्हर बाय हिज ब्युटी अँड द शिअर आईज. पण मग झलानाला जाण्याचा निर्णय कधी घेतला तुम्ही? आणि त्याला जोडून एक प्रश्न, की माणूस आणि बिबट्याचं म्हणजे सहअस्तित्व जे आहे त्याच्यावरच अभ्यास का करावा असं वाटलं? ओके, मी असं उलटीकडून येतो आता. ओके. की पहिलं असं आहे की मला दोन्ही स्पीशीज प्रचंड आवडतात. म्हणजे मला माणसं पण तितकीच आवडतात आणि बिबटे पण तितकेच आवडतात. आणि जसं मी वाचत गेलो तसं मला लक्षात आलं की मोस्टली इट इज ऑलवेज पोर्ट्रेट की ह्या दोन स्पीशीज एकमेकांच्या लॉगरहेड्सवर आहेत. दे आर जस्ट फायटिंग विथ इच अदर. तर निगल वाचल्यानं मला असं लक्षात आलं की नाही, देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी की दे कॅन लिव्ह पीसफुली विथ इच अदर, कोएक्झिस्टन्स त्यांचा होऊ शकतो. तर त्यामुळे जेव्हा मी जंगलात जास्त जायला लागलो, म्हणजे नेगल झाल्यानंतर मी भारतातल्या खूप जंगलांमध्ये गेलो. आम्ही मुलांसाठी एज्युकेशनल प्रोग्राम्स अरेंज करायचो. तेव्हा सगळीकडे आय यूज टू ऑलवेज लुक आउट फॉर लेपर्ड्स. बिबट्या कुठं दिसतो, म्हणजे वाघ दिसायचा ऑफकोर्स, पण ते तर भारीच वाटायचं. पण ते झाल्यानंतर अजून बिबट्या दिसतोय का, तर दॅट वॉज अ प्राईज कलेक्शन. आणि ते आता त्यावेळेला कॅमेरेज नव्हते ना, म्हणजे आय कम फ्रॉम व्हेरी मिडल क्लास हंबल बॅकग्राऊंड. ओके. तर त्यावेळेला माझ्याकडे काय कॅमेरे, लेन्सेस किंवा भारतात प्रिंट कॅमेरे होते त्या काळची गोष्ट ही. तर दे वर ओनली मेमरीज, की मला बिबट्या दिसला ही फक्त मेमरी असायची आणि ते फार प्रेशस असायचं. आणि मग नंतर मला आफ्रिकेत जाऊन अभ्यास करायचा चान्स मिळाला. तर क्रुगर नॅशनल पार्क जी आहे साऊथ आफ्रिकेतली, तिथे मी जाऊन गेम रेंजरचा कोर्स केला. तर तिथं आय एम नाव अ सर्टिफाईड गेम रेंजर. तर 2007 साली मी तो अभ्यास केला, अभ्यासक्रम केला. आणि ते झाल्यानंतर मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली, बेसिकली कार्निवोर प्रोजेक्ट्सवर. तर नामिबियामध्ये मी होतो त्यावेळेला. तिथे मी ह्युमन लेपर्ड आणि ह्युमन चिता, चिता. म्हणजे आत्ता आपल्याकडे जे कुनोमध्ये आलेले चिता, yes. तर ते जिथून आले त्या प्रोजेक्टवर मी काम करत होतो. तर तिथं लेपर्डचे पण इश्यू होते, चिताचे पण होते. त्यानंतर मग मी काही दिवस पेरूमध्ये काम केलं, ॲमेझॉनमध्ये. तर तिथे पण जॅग्वारचे इश्यूज आहेत. आणि मी काही दिवस पोलर बेअर्सवर काम करायला गेलो होतो. तर आता यातला समान धागा इज कार्निवोर्स, म्हणजे ह्युमन कार्निवोर कॉन्फ्लिक्ट हाच यातला समान धागा आहे. तर मला असं नेहमी वाटतं की वी हॅव फायनाईट स्पेस, प्लॅनेट आपण कोणीच सोडून जाऊ शकणार नाही. आणि आपल्याला एकमेकांबरोबर राहायचंच आहे, त्याला काही चॉईसच नाही दुसरा. मी आता पुण्यात ज्या घरी राहतो, तर ते उद्या तर मला माझ्या नेबरचं वागणं पटलं नाही, तर मी लगेच घर सोडून नाही जाऊ जाऊ शकत. बरोबर. कारण आय हॅव लिमिटेशन्स. मला इकॉनॉमिक लिमिटेशन्स आहेत, काय फंक्शनल लिमिटेशन्स आहेत. तसंच आपलं प्लॅनेटवर आहे. मी उद्या मला जर राग आला बिबट्यांचा, तर मी हे सोडून चंद्रावर नाही जाऊ शकणार. मला इथंच राहायचं येस. विथ ऑल द प्रॉब्लेम्स, ऑल द इश्यूज, ऑल द फॅन्टसीज, एव्हरीथिंग आय हॅव टू बी हिअर. तर ते का नाही होऊ शकत किंवा होऊ शकतं का, असं मला कार्निवोरच्या बाबतीत नेहमी वाटतं. आणि आता बिबटे जर त्यांचा बघितला किती कधीपासून बिबटे आहेत पृथ्वी तलावर,
तर साधारण 1.5 लाख वर्षापूर्वीचे फॉसिल्स आपल्याला मिळालेले आहेत. तर 1.5 लाख वर्ष हे प्राणी पृथ्वी तलावर आहेत. त्यांनी किती पृथ्वीमधला चेंजेस बघितले असतील. हो. माणसं आली, त्यानंतर काय काय झालं, युद्ध झाली खूप, Yes. लँडस्केप बदलले, अर्बन लँडस्केप्स आले, मोठी मोठी गावं आली, गेली, वाहून गेली, वोल्कॅनो, सगळं जे काय झालं ते, अर्थक्वेक्स झाले, त्या सगळ्यातून वाचलेला हा प्राणी आहे. म्हणजे ही मस्ट टेरिफिक ॲनिमल टू सर्वाईव्ह ऑल दिस डिझास्टर्स, आणि माणूस हा तर त्याच्या दृष्टीने झालेला एक मोठा डिझास्टर आहे. होऊ शकतो. होऊ म्हणजे शकतो. आहे की नाही माहिती नाही, पण होऊ शकतो. तर हे हॅज वेदर्ड आउट एव्हरीथिंग. तर आता ते झाल्यानंतर मग हा प्राणी आणि माणूस, आणि आपण एवढे प्रगत आहोत, वी हॅव व्हर्च्युअली कॉन्कर्ड एव्हरीथिंग. तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये कोएक्झिस्टन्स शक्य आहे असं मला वाटत होतं. आणि त्यावेळेला मी पोलर बेअर्सवरून काम करून आल्यानंतर मला असं झालं की काहीतरी आपण याच्यात काहीतरी अभ्यास केला पाहिजे याचा. Yes. हो. आणि मग मला PhDची संधी मिळाली. माझे जे सर आहेत प्रोफेसर रुवेन योसेफ, तर ते पुण्याला एका कॉन्फरन्सला आले होते. आणि त्याच्या आधी त्यांना माझी ट्रॅव्हल एजन्सी आहे, तर मी टूरचे अरेंज करतो. तर त्यांना इस्रायलवरून काही लोकांना आणायचं होतं. ते म्हणले की काय तुला टूर अरेंज करायला जमेल का? तर मी म्हणलं की जमेल मला, पण मी जरा बिबट्यांवर काम करतो. मी लेपर्ड फोटोग्राफी शिकवत होतो त्याला, की फक्त लेपर्ड्स कसे फोटोग्राफ करायचे. ओके. ते म्हणले तुझा काय अभ्यास आहे लेपर्डचा? मी त्यांना ही माझी एवढी बॅकग्राऊंड सांगितली. तर ते तुझा काय अभ्यास आहे याच्यावरून असं झालं की तू माझ्याबरोबर PhD कर. हां. असं ते त्या ॲट द एंड ऑफ द कॉल असं कॉन्व्हर्सेशन झालं. आणि प्रोफेसर रुवेन योसेफ हे आत्ता जगातले टॉप 3% मधले बायोलॉजिस्ट आहेत किंवा कॉन्झर्वेशन बायोलॉजिस्ट. तर त्यांच्याबरोबर काम करणं हे फारच दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे खूप सारे स्टुडंट जगभरातले थांबलेले असतात की त्यांच्याबरोबर मला कधी काम करायला काम मिळेल. करायचं. तर ते मी दरवेळेला असं म्हणतो की वेन द इग्नोरन्स विद इन यू स्क्रीम्स गुरु ॲपियर्स इन युअर लाईफ. तर तसे ते आले. आणि दुसरं एक अतिशय मला टेम्पटिंग जे होतं ते म्हणजे मला माझ्या जलानामधले बिबटे आहेत त्यांच्याबरोबर सतत राहायला मिळणार होतं. हां, हां, हां. सो आय इमिजिएटली ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी की आता हे करूया. आणि मग जलानाच का हां. असं तर ते आपण बघितलं. तर त्यावेळेला हे 2017 सालची गोष्ट आहे. म्हणजे मला 10 वर्ष ऑलरेडी क्रुगर, नामिबिया हे सगळं झालं होतं. जलानामध्ये मी आल्यावर आमच्या असं लक्षात आलं की जलाना हे बेसिकली तिथल्या महाराजांचं एक आत्तापर्यंतचं ग्राउंड होतं की लोक शिकार करायचे, पार्ट्या करायचे, मजा करायचे. 2017 साली राजस्थान फॉरेस्ट डिपार्टमेंटने ते डिक्लेअर केलं की दिस इज अ प्रोटेक्टेड एरिया. आणि मी 2017 सालीच तिथं गेलो होतो. तर इट वॉज सच अ गुड स्टार्ट फॉर अस की बेसिकली ते जयपूर शहराच्या मध्यभागी आहे. म्हणजे अर्बन लेपर्ड्स किंवा अर्बन फॉरेस्ट अशा खाली ते येतं. आणि तिथं मॅक्सिमम इंटरॅक्शन होती. म्हणजे मी जेव्हा बघितलं पहिल्यांदा की लेपर्ड्स आणि माणसं माणसांची. यांच्यामधल्या मॅक्सिमम इंटरॅक्शन, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इंटरॅक्शन. म्हणजे लोक लेपर्ड दररोज बघायचे. आम्ही तिथं पहिल्यांदा सर्वे घेतला त्यात आम्हाला 97% लोकांनी सांगितलं की आम्ही दररोज 10 वेळा लेपर्ड बघतो. बापरे. एवढी ह्यूज इंटरॅक्शन होती. तर मला असं वाटलं की दिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय एम लुकिंग फॉर की ह्युमन लेपर्ड इंटरॅक्शन, ह्युमन लेपर्ड को एक्झिस्टन्स हा तिथे ॲक्च्युली घडतोय. म्हणजे आय कॅन से लाईव्ह डेमो. मला कुठे जाऊन तो निर्माण करायचा नाही आहे. किंवा आत्ता खूप लेटेस्ट आम्ही एक साऊथ आफ्रिकेत कॉन्फरन्स झाली, ग्लोबल लेपर्ड कॉन्फरन्स म्हणून. तिथं आमचे 4 पेपर प्रेझेंट केले आम्ही. तर जगभरातले लेपर्डवर अभ्यास करणारे लोक येऊन पेपर्स प्रेझेंट करत होते. आणि त्या सगळ्यांचा एकच हे होता की हाऊ टू मिटिगेट, म्हणजे ह्युमन लेपर्ड कॉन्फ्लिक्ट कसा कमी करायचा, ह्याच्यावरच सगळ्यांचे पेपर्स होते. आणि आम्ही म्हणजे मी आणि माझे सर आम्ही दोघंच असे होतो की ज्यांनी पेपर्स प्रेझेंट केले की हाऊ टू एन्हान्स द को एक्झिस्टन्स. म्हणजे ते मायनस समजा 20ला असतील तर आम्ही +40ला होतो. तर हा जो को एक्झिस्टन्स तिथं होता तर तो मला असं वाटलं की दिस इज सच अ फॅन्टॅस्टिक ऑपॉर्च्युनिटी की हा अभ्यास करायला रेडीमेडच आहे ना, मला काही निर्माण करायचं नाही आहे. करायचं रे. हां. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे बेसलाईन डेटा काहीच नव्हता. म्हणजे त्यांना किती लेपर्ड्स आहेत, लोकांची त्यांच्याबद्दल काय मतं आहेत, लेपर्ड्स खातात काय जलामधले, मग त्यांची पिल्लं किती होतात, त्याचा मॉर्टॅलिटी रेट काय आहे, त्यांच्या टेरिटरीज किती आहेत, हा त्यांच्याकडे काहीच डेटा नव्हता. त्यामुळे त्यांनी पण आम्हाला बोलवलं की या तुम्ही या. आणि मग म्हणून आम्ही जलाना सिलेक्ट केलं. आणि अ व्हेरी क्लासिक एक्झाम्पल ऑफ अर्बन लेपर्ड्स लिव्हिंग इन को एक्झिस्टन्स विथ ह्युमन्स. किती साधारण संख्या असेल तिकडे बिबट्यांची? आम्ही आत्ताच्या जेव्हा सुरू केलं तेव्हा 30 होती आणि आता अराउंड 46 झालेली आहे. 46. कालच आमच्या एका मैत्रिणीला 2 पिल्लं झालेली आहेत अरे वा. तिकडे. फ्लोरा म्हणून आमची एक जुनी मैत्रीण आहे, तर तिला आता पिल्लं झाली आहेत.
तर ते आता 45 आणि 46 असा त्यांचा आकडा आहे आता. तर 29 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल आहे फक्त, म्हणजे 5 किलोमीटर बाय 6 किलोमीटर, आणि त्याच्यामध्ये 46 लेपर्ड्स आहेत. तर जगभरातलं हे मॅक्सिमम लेपर्ड डेन्सिटी असलेलं जंगल आहे. पण या सगळ्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एवढ्या सगळ्या बिबट्यांची संख्या असून देखील एकही बिबट्या माणसांवर हल्ला करत नाही. करेक्ट. काय कारण वाटतं? तोच माझ्या PhDचा थिसिस आहे किंवा आमचा अभ्यासाचं तेच हे आहे की का हे लेपर्ड्स करत नसावेत हल्ले. लेपर्ड्स पण करत नाहीत आणि माणसंही करत नाहीत. माणसं असं काय करतात की हो, बिबट्या हल्ले करत नाहीत? तर आपण माणसांच्या बाबतीत वी कॅन जस्ट कट इट शॉर्ट इन वन सेंटेन्स की जोपर्यंत बिबटे माणसांवर हल्ले करत नाहीत तोपर्यंत ते काही करणार नाही. ओके, हे डेफिनेट आहे. ज्या दिवशी एखाद्या माणसावर हल्ला होईल हं. त्या दिवशी हे परसेप्शन कदाचित बदलू शकेल. सो आमचा अभ्यासाचा विषय हाच होता की आर वी इन अ व्हेरी पॅराडाईज लँड, की आता हे असाच कोएक्झिस्टन्स राहणार आहे का वी आर ऑन द एज, की कुठल्याही क्षणी हा टॉपल होऊन कॉन्फ्लिक्टकडे जाऊ शकेल किंवा नक्कीच जाणार आहे कॉन्फ्लिक्टकडे. हा आमचा बेसिक त्यामागचा अभ्यासाचा हेतू आहे. आणि मग आम्ही तिथे सर्वे घेतला लोकांचा की तुम्हाला जंगलाबद्दल काय वाटतं. तर त्याच्यामध्ये असेच प्रश्न होते की तुम्ही जंगलामध्ये लेपर्डसारख्या कार्निवोरबरोबर कसे राहू शकता, असे हा त्याचा हे होता. तर तिथे आता काय आहे, बेसिक एक फॅक्टर असा आहे की सगळे जैन आहेत लोक. ओके. तर जैन धर्माची शिकवण अशी आहे की सृष्टीमधल्या प्रत्येक जीव जंतू जो आहे त्याला जगायचा अधिकार आहे. तर आम्हाला लोकांनी काय सांगितलं की तो पण एक जीव आहे आणि त्याचं मूळ स्वभाव जो आहे तो शिकार करून खाणे हाच आहे. त्यामुळे त्यांनी जर हल्ला केला कोणावर, म्हणजे आपण त्याला हल्ला म्हणतो, पण तो जातो ते त्याचं अन्न मिळवायला जातो. तर तो जो अन्न मिळवताना काही आपल्याला दुखापत झाली, काही नुकसान झालं, तर ते निसर्गाचाच एक भाग आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ही जी वास्तवता आहे ही ॲक्सेप्ट केलेली आहे की हे असंच असणार आहे. याच्यामध्ये म्हणजे हे शतकानुशतका असंच चालत आलेलं आहे, कारण तसाच निसर्ग आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये आपले काही विचार मांडणं, त्याला जज करणं हे न करता इफ वी ॲक्सेप्ट लाईफ ॲज इट इज देन वी कॅन लिव्ह इन को एक्झिस्टन्स विथ दिस लेपर्ड. आता हा त्यांचा जो ॲटिट्यूड आहे हा इतक्या पॉईंटला गेला आहे की मी एक दिवशी एका दुकानात गेलो होतो आणि तिथे बघितलं तर असं ना, एक समजा 200 ग्रॅमचं आपण एक खारी बुंदी घेतली विकत, तर केवढं पॅकेट होईल, तसं एवढंच एक पॅकेट होऊन काहीतरी त्यामध्ये काहीतरी असं पावडर भरलेली होती. तर मी त्याला विचारले काय आहे, तर तो म्हणला की हे मुंग्यांचं अन्न आहे. ओके. हां, तर ते हे सगळे जी लोक आहेत राजस्थानमधले ते मुंग्यांना सुद्धा अन्न देतात, इतकं त्यांचं त्या लेव्हलपर्यंत पोहोचलं आहे. तर लेपर्ड तर दिसतोच ना आपल्याला प्राणी. तर ते आमच्या गावामधली सगळी लोक पाणी भरून ठेवतात की उन्हाळ्यामध्ये राजस्थानमध्ये पाणी मिळत नाही प्राणी पक्ष्यांना, तर लेपर्डही पाणी पिऊन जातो. आणि तो पाणी पिऊन जातो तर लोकांना याचं कौतुक वाटतं की आम्ही निर्माण केलेल्या पाणवठ्यावर किंवा प्रोव्हाइड केलेल्या पाणवठ्यावर येऊन लेपर्ड पाणी पितोय. सो बेसिक त्यांचं हा ॲक्सेप्टन्स हेच मला वाटतं सगळ्यात मेजर आहे की आपल्या आयुष्यात बिबट्या असणं हा त्यांनी ॲक्सेप्ट केलेली एक गोष्ट आहे. मग त्याचे जे काय परिणाम दुष्परिणाम होतील, आपण जसं म्हणतो ना, आता मी जसं प्रेमात समजा मी पडलो तर आपण त्या व्यक्तीचे आहे ते गुणदोषांसकट आपण त्याला ॲक्सेप्ट करतो आणि केलं पाहिजे, करत नाही आपण, केलं पाहिजे. तर तसंच यांनी तो लेपर्ड आहे त्याच्या गुणदोषांसकट ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि त्याचबरोबर काय होतं आता की आता 2017 साली हे नव्हतं, पण आता काय झालं, इको टुरिझम वाढलं किंवा आता सोशल मीडियामुळे काय झालं की जयपूर आणि झलाना हे खूप मोठ्या प्रमाणात लेपर्ड लँडस्केपवर आले. म्हणजे लेपर्ड लँडस्केप ऑफ द वर्ल्ड असं जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये झलाना हे आता खूप प्रॉमिनंटली हायलाईट होतं. तर ते होताना त्यांना आजूबाजूच्या लोकांना तो बेनिफिटही मिळतो, टँजिबल बेनिफिट मिळतो की त्यांना रोजगार मिळतो. आणि इनडायरेक्ट बेनिफिट असा मिळतो की तुम्हाला लोक, मी जयपूरने म्हणल्यावर लोक विचारणार अरे तुझं मग ते झलाना माहिती आहे काय, आम्हाला ती फ्लोरा माहिती आहे, राणा माहिती आहे, राणा पाहिलेला आहे. करेक्ट. तर ह्या सगळ्या बेनिफिट्समुळे काय होतं, ते आर ॲक्च्युली प्राऊड ऑफ देअर लेपर्ड्स. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या अंडरस्टँडिंगमुळे कोएक्झिस्टन्स असावा. पण ओव्हर अँड अबाव दॅट सुद्धा त्याला खूप कांगोरे असतात. म्हणजे वेन आय से की आम्ही जेव्हा काहीतरी अभ्यास करतो एखाद्या गोष्टीला तेव्हा त्याला एक पॅरामीटर नसतो वाय देर इज कोएक्झिस्टन्स, त्याला मल्टिपल पॅरामीटर्स आणि वी आर ट्राईंग टू फाइंड आउट. आणि परत आय विल कम बॅक टू द फर्स्ट थिंग की व्हाय झलाना. तर हे एक असं जंगल आहे की इथं वाघ नाही आहेत.
म्हणजे टायगर्स नाही आहेत ज्याला बिग ब्रदर असं म्हणता येईल. तर जेव्हा टायगर्स असतात तेव्हा लेपर्डचं बिहेवियर खूप वेगळं असतं ओके. आणि जेव्हा जंगलात टायगर्स नसतात तेव्हा त्याचं बिहेवियर खूप वेगळं असतं. तर ही एक इतकी क्लासिक लॅबोरेटरी आहे की जिथे आम्हाला वाघ, सिंह यांच्या प्रभावाखाली नसलेले लेपर्ड्स अभ्यास करायला मिळतात. सो टोटली अनइन्फ्लुएन्स बाय एनिथिंग. सो त्यांचं प्रॉबेबली नॅचरल बिहेवियर असावं अशा पद्धतीने ते आम्हाला अभ्यास करायला मिळतो. आणि मग जर ते आम्हाला पॅरामीटर्स मिळाले की का कोएक्झिस्टन्स आहे तर आम्ही ते पॅरामीटर दुसरीकडे रेप्लिकेट करू शकतो का, हा त्याचा सगळ्यात म्हणजे मला अकॅडमिकली PhD करण्यात शून्य इंटरेस्ट आहे. आता मी जाऊन कुठे प्रोफेसर होणार नाही आहे, पण मला माझ्या जर रिसर्चचा आणि त्या फाइंडिंग्सचा जर योग्य उपयोग करता आला आणि तो जर समजा दुसऱ्या कुठल्याही जंगलात करता आला, कुठल्याही ठिकाणी करता आला आणि त्यातून एका माणसाचा जरी जीव वाचला किंवा एका लेपर्डचा जरी जीव वाचला तरी दॅट इज आय थिंक अ बिग थिंग. त्यामुळे दॅट इज वाय वी सिलेक्टेड झलाना की हां वी विल पोअर इन ऑल आवर एफर्ट्स इन झलाना. तर इकडे मला वाटतं आतापर्यंत तुम्ही 2017 पासून जवळपास आतापर्यंत तुम्ही आहात, हो. एकही लेपर्ड अटॅकची घटना नाहीये किंवा मी काही डॉक्युमेंटरीज देखील बघितल्या जिथे बिबट्या असा शांतपणे बसलाय आणि लोक की ओके बिबट्याच तर आहे ना, मग बाजूनी चालले शांतपणे आणि तो त्याचा ही लेकिंग हिज पॉज आणि निवांत बसलेला आहे. पण महाराष्ट्रात आपण जर पाहिलं ना तर अगदी विरुद्ध परिस्थिती. आपण आता बातम्या बघतोय, सगळीकडे बिबट्या आहे, सगळीकडे. म्हणजे लोक खूप जास्त अग्रेसिव्ह झाले बिबट्याच्या बाबतीत आणि बिबट्याचे हल्ले हीच हेडलाईन आहे आजच्या बातम्यांची. तर काय कारण वाटतं? मेनली नाशिक म्हणा, नाशिक सारखा जो पट्टा आहे, नाशिक, सिन्नर आणि पुण्यातला शिरूर जो मतदारसंघ आहे, जुन्नर, आंबेगाव, तिथे जिथे ऊस शेती आहे तिथे बिबट्या मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याची संख्या वाढत चालली, त्या संख्येसोबत हल्लेही वाढत चालले. काय कारण वाटतं तुम्हाला? याला ना हे म्हणजे जुन्नर एस्पेशली हा जो सगळा बेल्ट आहे ना, ही खूप कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे. म्हणजे मी आत्ता मध्ये गेलो तेव्हा काही लोकांना तिथं भेटलो, त्यांच्याशी बोललो, तर तेव्हा मी तिथले इतिहासही बघितलं की काय कधी सुरू झालं सगळ्या गोष्टी. तर माझा जो आकलन आहे ते असं आहे की साधारणपणे 70 ते 73, 1970 ते 1973 या काळामध्ये तिथे 5 धरणं बांधली गेली. ओके. त्या 5 धरणांमध्ये म्हणजे ती 5 धरणं बांधल्यानंतर तोपर्यंत इथं खुरट्या पद्धतीचं जंगल होतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेमी ॲरिड म्हणतो, की तिथं शेती वगैरे जास्त काही नव्हती. ही धरणं झाल्यामुळे लोकांना शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं आणि मग कॅश क्रॉप कुठलं आहे, शुगर केन. त्यामुळे तिथं त्या ऊस हे मेन पीक झालं तिथलं. आणि ऑफकोर्स साखर कारखाने आले, मग त्याची एक वेगळी इकॉनॉमी असते, त्याची एक वेगळी पॉलिटिकल पॉवर असते, त्या सगळ्यामुळे आणि ऑफकोर्स लोकांना चांगला त्याचं उत्पन्न व्हायला लागलं, म्हणून शुगर केन हा मेन क्रॉप झाला तिथे. आता काय झालं की माझ्या माहितीप्रमाणे पहिला जो कॉन्फ्लिक्ट झाला तो 2000 साली झाला. म्हणजे पहिली केस झाली असं आपण धरूया, जी आली लोकांसमोर. आधी झाली असेल तर मी तरी बघितली नाही, पण किंवा असेल. म्हणजे किती वर्ष झाली? 27 वर्ष झाली. तर 27 वर्षामध्ये नक्कीच काहीतरी स्थित्यंतर झालं असतं ना. म्हणजे बिबटे आयदर मायग्रेट झाले असतील, जी जंगलं बुडाली तिथून कदाचित ते आले असतील या भागामध्ये, किंवा त्याला आम्ही स्पिल ओव्हर म्हणतो. म्हणजे एके ठिकाणी जर पॉप्युलेशन जास्त झालं किंवा डिस्पर्सल असतं की हे पॉप्युलेशन झालं जास्त की त्या बिबट्यांना त्यांची टेरिटरी बघायला लागते. ते टेरिटरीच्या शोधामध्ये या एरियात आले असावेत. आणि असावेत कारण त्याला काही शास्त्रीय आधार काही नाही अजूनपर्यंत तरी. तर ते आले असावेत आणि मग इथं त्यांची संख्या वाढली असावी, कारण अतिशय अनुकूल परिस्थिती आहे त्यांना. बेसिकली प्राण्यांना काय 3 गोष्टींसाठी जागा लागते: ब्रीडिंग, फीडिंग आणि रेस्टिंग. तर फीडिंग तर आपल्याकडे लेपर्ड हा इतका फ्लेक्झिबल प्राणी आहे की तू उंदरापासून पक्षापर्यंत झाडावर जे काय छोटे मोठे किडे असतात ते खातो, त्यानंतर विंचू खातो, ते साळींदर खातो म्हणजे पॉर्क्युपाईन खातो, हरणं खातो, गाई खातो, काहीही खातो तो. त्यामुळे त्याला ह्या भागामध्ये खूप अन्न मिळालं असणार त्या काळामध्ये आणि तो इथं स्थिरावला असणार. दुसरं इज ब्रीडिंग. तर ब्रीडिंगला काय होतं, हे जे सगळे कार्निव्होर असतात त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट खूप असतो. म्हणजे आता मी जिथे आफ्रिकेत काम करतो तिथे 10 जर सिंह जन्मले, 10 पिल्लं जन्मली सिंहाची, त्यातला एकच मोठा होतो.
किंवा 2च मोठे होतात, बाकीचे 8 लहानपणीच मरतात पहिले. ओके. इतका हाय मॉर्टॅलिटी रेट कार्निव्होर्समध्ये असतो नॉर्मली. आता आमच्याकडे जो फ्लोरा जी आहे तिचा मॉर्टॅलिटी 30% आहे फक्त, हे 30% सक्सेस रेट आहे. 3 पिल्लांपैकी 1 जगतं. आता यांना इथे काय झालं की यांना बहुतेक इथे अतिशय उत्तम असं सिक्युअर एन्व्हायरमेंट मिळालं की ज्यामुळे देर इज नो एनिमी, नॅचरल एनिमी. हा. त्यामुळे त्यांचा मॉर्टॅलिटी रेट खूप कमी आला. त्यामुळे मग लोकसंख्या वाढली असावी. आणि मी असं बहुतेक असावी असं म्हणतोय कारण माझा त्या केस स्टडीवर काही अभ्यास नाही आहे, पण मला बिबटचं म्हणजे बिबट्यांचं बिहेवियर माहिती आहे की काय असू शकतं किंवा त्याचे बाकी कुठले फॅक्टर्स आहेत कंड्युसिव्ह ते माहिती आहेत. त्या आधारे मी असं म्हणतो की कदाचित तसं झालं असावं. आणि रेस्टिंग, तर रेस्टिंगला असं झालं की उसाया शेतामध्ये यू जस्ट कांट पेनेट्रेट. त्यामुळे इतकं उत्तम जागा आहे की बहुतेक या कारणामुळे ते असावं. आता बिबट्यांची संख्या वाढली आहे ह्या प्रश्नावर मी थोडा जरा थांबीन, कारण आपल्याला माहिती नाही आधी किती बिबटे होते आणि आत्ता किती बिबटे आहेत हे पण कोणालाही माहिती नाही आहे. हे सगळे अंदाज आहेत आणि ते अंदाज या बेसिसवर आहेत की किती वेळा बिबट्या कुठे कुठे दिसला. ओके. तर असं कोणी आयडेंटिफाय केलेलं नाही आहे अजून माझ्या माहितीत तरी की हे 500 बिबट्यांचे फोटो, हे 500 बिबटे, हे 700 बिबटे, हे 2000 बिबटे. आत्ता जे काही आकडे सांगतात सगळे हे 2010 साली होते आणि 2025 साली हे आता 2500 बिबट्यांचे हे फोटो. त्यामुळे बिबटे वाढलेत का तर कोणालाच माहिती नाही. इव्हन म्हणजे मला तरी माहिती नाही. आणि अटॅक वाढलेत का? येस, अटॅक सर्टनली वाढलेत. त्याचं एक मेन कारण आपल्याला सहज दिसतं की ऊसाची शेती आल्यामुळे तिथं जी संपन्नता आली त्यामुळे गावं वसली आणि नॅचरली पॉप्युलेशन वाढलं, ह्युमन पॉप्युलेशन. त्यामुळे मेन संघर्ष का होतो माहिती आहे का बिबट्यांचा आणि माणसांचा? त्याच्या फूडमध्ये आपण काही त्याला कॉम्पिटिशन देत नाही. तो जे खातो ते आपण खात नाही ॲज अ स्टेपल फूड म्हणून. त्याची रेस्टिंग एरिया आणि आपली रेस्टिंग एरिया वेगळी आहे. म्हणजे मी जाऊन उसाच्या शेतात झोपत नाही मी. द ओनली इश्यू वेअर इट कम्स इज लँड. जमिनीसाठी सर्वायवल आहे हा सगळा. माझी जमीन आहे कारण मला ऊस लावायचा आहे. बिबट्या म्हणतो माझी जमीन आहे कारण मला तिथे माझं आयुष्य काढायचं आहे. आणि तो ओव्हरलॅप झाला की त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतो. त्याला तो सर्व्हायवलचा प्रश्न आहे आणि मला सुद्धा तो एका प्रकारे सर्व्हायवलचाच प्रश्न आहे. म्हणजे ते आणि हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मी बिबट्यावर अभ्यास करत असून, मी बिबट्याच्या प्रेमात पडलेलो असून सुद्धा मी सांगतो की मी माणसांच्या पण तितकाच प्रेमात आहे आणि त्या दोघांसाठी ही सर्व्हायवल ही अत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण कोणालाही एका पार्टीला व्हिलन ठरवू शकत नाही किंवा आणि ठरवून नाहीये. त्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट तिथे आहे आणि तो जास्त वाढत चालला आहे कारण हे जास्त ओव्हरलॅप होते. त्यामुळे हे आत्ता तरी असं कंडिशनला आहे की मागच्या वर्षी किती माणसं मेली ते इतकी, आता किती मेले इतकी, हे वाढत गेलेलं आहे डेफिनेटली. पण मग काय डिफरन्स काय जाणवतो? म्हणजे माणसाने एखादा बिबट्या जर समोर आला गावामध्ये म्हणा, शहरामध्ये म्हणा, मी बऱ्याचदा बातम्यांवरती बघितलं की अगदी जे हातात मिळेल ते घेऊन त्या बिबट्याच्या मागे लागतात, पकडायला जातात, त्या प्राण्याला पूर्ण. म्हणजे मी बऱ्याचदा असं लोक अग्रेसिव्हली बोलत असतात की आमच्या घरातला माणूस गेलाय तर आम्ही त्याला सोडणार नाही, अशी भावना असते. तर काय पद्धतीने रिॲक्ट झालं पाहिजे आणि कशी काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण सराउंडिंग बिबट्यांचं आहे आपल्या आजूबाजूला? तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे की जेव्हा माझ्या घरातला माणूस खरंच मरतो ना बिबट्याच्या अटॅकमुळे, तर एक तर मला दहशत बसलेली असते आणि दुसरं म्हणजे मला राग येतोच. मला माझ्या शेजारच्या काकांशी जरी भांडण झालं ना तरी मी त्यांच्या मुलाशी नीट बोलत नाही. इतकं साधं आपलं मेंटल हे असतं. इथं तर माझ्या याच्यातलं एक परिवारातलं कोणतरी गेलेलं आहे बिबट्यामुळे. त्यामुळे जरी आपण किती रॅशनल विचार करायचा म्हणला तरी ते होत नाही. त्यामुळे ही भूमिका आपण समजावून घेतलीच पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे जर कोणी समजा बिबट्या समोर आला आणि त्याच्या अंगावर धावून गेला किंवा काठी घेऊन मारली किंवा दगड मारला तर ताबडतोब त्याला जज करणं इज व्हेरी रॉंग. कारण त्यांनी काहीतरी भोगलेलं आहे आयुष्यामध्ये आणि त्याची ती रिॲक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता करायचं काय पण मग याच्यामध्ये? तर हा एक अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे की बिबट्या समोर समजा तुमच्या आला तर तुम्ही काय करू शकता. आणि त्यासाठी बिबट्याच्या बिहेवियरचा अभ्यास करून ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ज्या लोकांना ती माहिती आहे त्यांनी हे लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे की का असं करायचं किंवा काय करायचं. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बिबट्या जो आहे तो कधीही जर समजा आता
तुम्ही बिबट्यात आणि मी जर माणूस आहे आणि आपण एक म्हणजे समोरासमोर आलो तर तो कधीच समोरून अटॅक करत नाही, की नजरानजर झाली आणि मी अटॅक केला हा, तर तुम्ही हा. अटॅक केला असं कधीही होत नाही. त्याची बेसिक हंटिंगचं टेक्निक इज स्टेल्थ, म्हणजे दबून राहणे, गुपचूप जाणे, हे सगळ्यात त्याचं मेजर टेक्निक आहे. आणि दुसरं म्हणजे की तो मागून येऊन अटॅक करतो आणि तो गळा पकडतो. गळा पकडतो, राईट. त्यातलं धपक्या मागून येऊन मारून. मागून येऊन पकडतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर जर समोर बिबट्या आपला आला, असं आपण धरून चालतोय समजा मी, आणि चालतानाच गाडीमध्ये तर काही प्रॉब्लेम येत नाही, गाडी चालताना आला तर सगळ्यात पहिली गोष्ट करायची असते की तुम्ही स्तब्ध उभं राहायचं असतं. आता हे आम्ही सतत जोक म्हणून करतो की हे सांगायला खूप सोपं आहे की वाघ समोर आला, बिबट्या समोर, तुम्ही स्तब्ध राहायचं वगैरे. आपला पहिला रिस्पॉन्स नेहमी असा असतो की आपण पळून जातो, आपल्या त्यातून लांब पळायचं असतं. तर मोमेंट तुम्ही त्याला तुमची पाठ दाखवता, तर तुम्ही कल्पना करा की तुम्ही बिबट्या आहात आणि तुम्हाला आयुष्यभर काय सवय की कुठला तरी प्राणी आपल्याला बघून धावतोय, जो आपला अन्न आहे, आणि मला ते धावून पकडायचं आहे. ओके. हा 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 हा. हे माझी सायकोलॉजी जेनेटिक आहे. इट इज नॉट इव्हन बिहेवियर, इट इज जेनेटिक मेमरी की मला, किंवा जेनेटिक बिहेवियर. त्यामुळे जर मी त्याकडे पाठ दाखवून पळायला लागलो तर तो मला चेस करणारच येतो. त्यामुळे शक्यतो त्याला समोर जाणं हाच त्यातल्या त्यात हे आहे. जर तुम्ही अजून धैर्यवान असाल तर ॲक्च्युली यू हॅव टू इग्नोर हिम, तर तो पण तुम्हाला इग्नोर करून निघून जाईल. एक दुसरा एक गैरसमज आपल्याला असा असतो की आपल्याला नेहमी वाटतं की बिबट्या काय, वाघ काय, ते पहिले दिसले की तुम्हाला मारून खाणार. असं नसतं. ते भूक लागली तरच काहीतरी मारायला जातात, नाही तर त्या जात नाही. आणि ते आपल्याला बघूनही कळतं की समोरचा बिबट्या, आता रस्त्याने आपण चाललोय तर समोरून कोणी आता आपल्याला सारखं नाही वाटत की हा म्हणून आपल्याला कानफाटत मारणार आहे. आपल्याला वाटतं की हा काय मध्ये आला, गाढव आहे, हा मध्ये आला, आपल्याला हाय करतोय, हा आपला दोस्त आहे. हे सगळं बिबट्यांच्या बाबतीत पण असतं. तर ते थोडंसं आपल्याला बघितलं समजा तर लगेच कळतं की याचा आता मूड काय आहे, असं साध्या भाषेत सांगायचं तर ते सगळ्यात पहिलं आहे. दुसरं म्हणजे की त्याला आता समजा शेतातून बिबट्या अचानक बाहेर पडला आणि त्याला कॉर्नर केलं, तर ते केलं की त्यालाही स्ट्रेस येतो आणि तो त्या कोंडीतून सुटायचा प्रयत्न करतो. आणि तो करताना मी ह्या बाजूला गेलो तर माझ्या अंगावर 10 लोक काठी मारतायत, ह्या बाजूला गेलो तर 10 लोक दगड मारतायत. त्यामुळे तो सैरावेरा धावत सुटतो आणि मध्ये जो कोण येईल त्याला तो बाजूला पडायचा प्रयत्न करतो. Yes. आणि म्हणजे काय करतो, तो जखमी करतो. येस. त्यामुळे हे जर टेक्निक्स आपण लक्षात ठेवून थोडंसं जर अवेअर होऊन त्या प्रॅक्टिस केल्या समजा तर ते शक्य आहे. किंवा आता मोठा आवाज करणे, बिबट्या असं मोठा आवाज केला की हे प्राणी घाबरतात. म्हणजे ते म्हणतात की ओके, आय हॅव टू बी अवे फ्रॉम दिस थिंग. हा, मी असे पण काही व्हिडिओ पाहिले होते. मध्यंतरी बिबट्याचे जे हल्ले होते त्यांचा जो शिकार होता माणसांच्या भोवतालीचा कुत्रे होते. आणि बरेच 1-2 व्हिडिओ असे सुद्धा आले जे कुत्रे भुंकले त्यांच्या अंगावर जाऊन, तो बिबट्या शांतपणे बॅकआउट केला त्याने आणि तो निघून गेला. शांतपणे म्हणजे घाबरून सुद्धा ऍट टाइम्स. हा, आमच्या जलानवालाचा एक व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघा तो, की एक अगदी मरतुकडं कुत्रं होतं, पण तो बिबट्या आला आणि हा त्याच्यावर इतकं जोरात भुंकायला लागला की अगदी असा तो म्हणजे केविलवाण्या पद्धतीने बिबट्या बाजूला गेला. तर हे आपण टेक्निक वापरू शकतो, म्हणजे माणसं सुद्धा वापरू शकतो. कोणी त्याला काय आवाज मोठा झाला पाहिजे ना. किंवा तर समजा आपण रात्री चाललोय तर आपल्याकडे पॉवरफुल टॉर्च असेल आणि आपण तो त्या डायरेक्ट डोळ्यावर मारला तर तो बिचकतो, ओके, कारण त्याला दिसत नाही एवढ्या पॉवरफुल लाईटमध्ये. तर तो बिचकून आपल्याला अवॉइड करायला प्रयत्न करतो. तर दिस इज ऑल्सो गुड टेक्निक. नंतर काठी समजा तुमच्याकडे आहे चांगल्या साईजची आणि दणकट, ती तुम्ही आपटत गेलात, आपल्या जे सोसायटीमध्ये वॉचमन जातात तसे जर आपटत गेलात तर दॅट इज ऑल्सो पॉसिबल. आणि हे सगळं म्हणजे मी जी टेक्निक सांगतो ही बेसिकली जी लोक तिथं राहतात त्यांच्यासाठी आहे. आता आपण शहरातून उठून जाऊन कोणी उद्योग करणार नाही होत, कारण आपल्या डे टू डे लाईफमध्ये ह्या गोष्टी नाही आहेत. पण ह्या लोकांच्या डे टू डे लाईफमध्ये आता ते प्रॉब्लेम्स आहेत. किंवा आता आपल्याकडे मोबाईल्स आहेत, तर मोबाईलवर आपण सायरन रेकॉर्ड करून तो मोठ्याने वाजवू शकतो. किंवा गाणी वाजवून, आता बऱ्याच वेळेला असं म्हणतं की गाणी वाजवून तो जातो, पण तसं कंटिन्युअस जर गाणी वाजवत गेलं तर त्याला ती सवय असते. म्हणजे आता आमच्याकडे जर बघितलं जयपूरमध्ये, मी माझ्या अभ्यासावरून सांगतो, इथली सिच्युएशन कधी वेगळी असू शकेल, पण आमचे जे लेपर्ड्स आहेत त्याच्या संध्याकाळी मंदिरात आरती चालू असते स्पीकरवर, दिवसातून 5 वेळा मशिदीवर अजान चालू असते, नंतर लग्न असतात तेव्हा कंटिन्युअस स्पीकरवर DJ चालू असतो. ह्या आवाजांची त्यांना सवय झालेली असते. त्यामुळे तुम्ही जर तेच आवाज लावले कंटिन्युअस तर काही दिवसांनी ते त्या एरियातले बिबटे त्या आवाजांना एकदम फॅमिलीर होतील. त्याऐवजी तुम्ही जर इंटरमिटंट आवाज लावलेत आणि ते सगळं वेगवेगळे आवाज लावलेत तर कदाचित ते घेऊ शकतात. आपल्याकडे ते हे स्पीकर्स मिळतात, ब्लूटूथ स्पीकर्स,
त्याची पॉवर तुफान असते. हो हो म्हणजे आपल्याला एक अंधळ असतं, तर ते त्यांचे ते खूपच सेन्सिटिव्ह असतात. ते वापरून आपण त्यांना लांब पळवू शकतो. पण इंटरमिटंट म्हणजे त्यांच्यावर तो असा क्वांटम आवाजाचा गेला पाहिजे. सतत लावलं तर ते म्हणतात हां ठीक आहे, आता मी ॲडजस्ट करेन याला. असं तू यू शुड गेट हिम और कॅच हिम इन सरप्राईज विथ ऑल दीज थिंग्स. ते करता येतं. आणि दुसरं असं की बाकी गोष्टी करतात की लहान मुलांना तुम्ही रात्री काही दिवस सोडू नका बाहेर. कारण लहान मुलं सगळ्यात ससेप्टेबल असतात. वृद्ध लोक आहेत. आता खेड्यांमध्ये टॉयलेट्स नसतात घरामध्ये, मग लोक बाहेर जातात. आता आमच्याकडे जलानामध्ये अशी परिस्थिती आहे की आमच्या ते पण गावात टॉयलेट्स नाही आहेत काही. तर सगळी लोक सकाळी एका पर्टिक्युलर एरियात जातात. तर ते बसलेले असतात खाली आणि शेजारी बिबट्या असतो, पण तो काय अटॅक करत नाही. मग त्यांच्या जोक चाललेला असतो की अरे वो देखो बैठा है वहाँ पे. मग तो बिबट्याही म्हणत असेल की ये देखो ये भी बैठा है. पण इथं तशी परिस्थिती नाही आहे ना, तर इथं आपण वी शुड अवॉइड दॅट. तर ह्या गोष्टी जर केल्या तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी लोकांचा धीरही वाढेल की टू हँडल द लेपर्ड इंटरफेस. आणि दुसरं म्हणजे की जीव वाचायची शक्यता त्यांनी वाढू शकते. ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. आणि बाकी जर काही गोष्टी करायच्या तर आपल्याला घराभोवती फेन्स उभं करता येईल. नंतर आम्ही आत्ता बघितलं की घराला लागून अगदी ऊस आहे, तर तो ऊस आपण थोडासा लांब लावू शकतो का, म्हणजे घराभोवती मोकळी जागा निर्माण झाली. बऱ्याचदा घरमध्ये असतं आणि आजूबाजूला ऊस अगदी असतो. चिकटून असतो Yes, ऊस. तर yes. तो आपल्याला थोडीशी एरिया ठेवता येईल का रिकामी, की आपल्याला जरा दिसेल अजून असं. किंवा आता वृद्ध माणसं आहेत, त्यांनी रात्री एकट्याने जाऊ नये, कारण त्यांना काय त्यांची पळायची किंवा प्रतिकार करायची शक्ती नसते. किंवा लहान फेन्स मुलांचं पण किंवा same. फेन्स उभं करणं, घराभोवती आता फेन्सिंग करणं हे काही लोकांचे सुरू केलेलं आहे. तर अशा गोष्टी आपल्याला अगदीच व्यवस्थित करता येतात. हा सगळा रिसर्च करताना नेमके काय काय चॅलेंजेस आले? बेसिकली चॅलेंजेस असा आला की बिबट्या हा प्राणी ॲज सच खूप इल्युझिव्ह आहे. म्हणजे तो असा वाघासारखा पटकन येत नाही बाहेर किंवा दिसत नाही, किंवा इज नॉट प्रेडिक्टेबल. वाघाचा पाथ, वाघाला जनरली जेंटलमन म्हणतात, तुम्हाला माहिती असेल तर. तो एका ठराविक रूटनी ठराविक त्याचा पॅटर्न ठरलेला असतो. सकाळी जिम, मग ब्रेकफास्ट, मग असं ते ठरलेलं असतं. तसं बिबट्याचं नसतं. त्यामुळे हा खूप अनप्रेडिक्टेबल बिहेवियर असायचं. त्यामुळे त्याला ट्रॅक करणं म्हणजे नुसतं दिसणं हे सुद्धा अवघड गोष्ट असते. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं इज अ बिग चॅलेंज. म्हणजे इट टेक्स लॉट टफ टाईम की कुठे आपल्याला त्या एखाद्या एक जर बिबट्या आपण फोकस केला समजा, तो राणा समजा आहे, तर राणासुद्धा आम्हाला 8-8 दिवस दिसत नाही की तो कुठे गेला. असं होतं. तिथंच असतो पण दिसत नाही आम्हाला तो. दुसरं म्हणजे की हा सगळा आमचा अभ्यास आहे हा मनुष्यवस्तीत आहे. त्यामुळे त्याचे चॅलेंजेस आहेत. काही ठिकाणी आता बिबटे हे बऱ्याच वेळेला स्मशानात असतात. आमच्या इथं काही 1-2 स्मशान आहेत, तिथं बिबट्यांचा वावर असतो. पण तिथं जाऊन तुम्ही अभ्यास नाही करू, तिथं कॅमेरा ट्रॅप नाही लावू शकत. सो कल्चरली आणि सोशली इट इज नॉट ॲक्सेप्टेबल. किंवा आता काही लोकांच्या घरामध्ये बिबटे येतात किंवा त्यांच्या घरातून दिसतात लेपर्ड्स, पण आम्ही त्यांच्या घरात जाऊन कॅमेरा नाही लावू शकत. आणि बऱ्याचशा लोकांची टॉयलेट्स मागे असतात, म्हणजे मागच्या परसुधारी ज्याला आपण म्हणतो तशी असतात. तर तसं तर तिथं जाऊन तुम्ही कॅमेरा नाही लावू शकत. किंवा आम्ही ज्या ठिकाणी देवळांमध्ये वगैरे कॅमेरे लावले तर आमचे कॅमेरे चोरीला गेले, कारण दॅट इज व्हेरी नॅचरल टेंडन्सी. तर ते हे प्रॅक्टिकल फील्डवरचे प्रॉब्लेम्स आहे. पण त्याच्यापेक्षा मला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय वाटतो माहिती आहे का, की जर आमच्या गावातली लोकं सोडली समजा की ज्यांना बिबट्यातले म्हणजे बिबटे बघत आलेत वगैरे, तर ना आपल्याकडे बिबट्यांबद्दल काही लिटरेचरच नाही आहे की ज्याच्यावरून मी अभ्यास करू शकेन. त्याच्या अनुमानावर पुढं काहीतरी अभ्यास मला अजून करता येईल. आणि याला कुठले सांस्कृतिक अधिष्ठान नाही आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की वाघ कुठल्या तरी या देवाचं वाहन आहे, उंदीर या देवाचं वाहन आहे, हत्ती गजांत लक्ष्मी आहे, सिंह इज विथ द किंग्स, असं बिबट्याचा कुठे रेफरन्सच नाही आहे. त्यामुळे काय होतं की जर मी समजा कोणाला सांगायला गेलो ना की मी तो म्हणतो क्या क्या जरूर आहे इस पे काम करने की, इसका कोई मतलब ही नाही आहे, असं पण होऊ शकतं. म्हणजे मला इथं पण लोक विचारतात की काय आता तू पुण्यातल्या माणसाला काय संबंध येतोय. पण मी जर पुण्यातल्या रस्त्यावरून हत्ती चालला असेल तर सबकॉन्शियसली मला त्याच्याबद्दल काहीतरी रूट्स आहेत ना माझे त्याच्यामध्ये. तर हा एक बेसिक चॅलेंज आहे खूप. आणि ओव्हर अँड अबाउट दॅट त्याचा डेटा मिळवणं इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग, कारण इज व्हेरी इल्युझिव्ह. म्हणजे वी टेक आमचा एक पेपर पब्लिश व्हायला डेटा कलेक्शनपासून तो पेपर पब्लिश होईपर्यंत साधारण 3 वर्ष. आपण जर बघितलं वेगवेगळ्या म्हणजे बिबट्याचा वावर जो आहे तो बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रदेशांमध्ये आहे. आणि तुम्ही जसं जलानामध्ये म्हणजे माणसं बिबट्याच्या बाबतीत जी वागतात, मी काही व्हिडिओज असे सुद्धा बघितलेले मध्यंतरी
हिमालयामध्ये हिमाचल प्रदेश म्हणा, तिकडे सुद्धा बिबट्या म्हणजे ते पहाडी एरिया आहे आणि ते खूप युज टू आहेत. मी असा पण एक व्हिडिओ बघितलेला की गाड्या येतात त्याच्यामध्ये बिबट्या आहे आणि ते म्हणले की ओके चिल चिल अभी चला जाएगा. त्या माणसाचा तो हात पकडतो आणि तो माणूस असा ओके अरे सोड ना तू धरू नकोस माझा हात. म्हणजे इतका तो खरंच फ्रेंडली असू शकतो. ओके, हा जो व्हिडिओ आहे ना हिमाचल मधला, हा त्याबद्दल मी बोलीन. तुम्हाला हे ठेवायचं का नाही तुम्ही ठरवा. पण दॅट वॉज अ व्हेरी वन ऑफ इन्सिडन्स विच इज नॉट अ वाईल्ड लेपर्ड. ओके हां, इट वॉज आयदर अ सेमी वाईल्ड लेपर्ड ऑर अ पेट लेपर्ड. ओके कारण त्याचा पुढचा व्हिडिओ तुम्ही बघितला का नाही माहिती नाही, कोणीतरी आलं आणि ते अल्टो गाडीमध्ये मागच्या डिकीत टाकून त्याला घेऊन गेलं. हो का हां, अच्छा असा तो आहे व्हिडिओ. तर वी जनरली ट्राय टू अवॉइड इवन मेन्शनिंग दॅट, कारण दॅट सेंड्स अ व्हेरी रॉंग सिग्नल की मग बिबटे फ्रेंडली आहेत का. हा हा तर म्हणजे नाही. मला सुद्धा तसं वाटलं हां, की तर अरे नाही, बिबटा हा वाईल्ड ॲनिमल आहे आणि त्याचं बेसिक इन्स्टिंक्ट असं आहे की माणसांना अवॉइड करणे. हे कारण वी आर ऑफ नो यूज टू हिम, त्यामुळे त्याचा बेसिक इन्स्टिंक्ट तो आहे. आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला अजूनही सांगतो, आता हे सगळं जेव्हा जुन्नरचं वगैरे चालू झालं ना, किंवा त्याच्या आधी, आत्ता तर खूप झालं ते, की आत्तामध्ये ते एका वाघाचा व्हिडिओ आला की माणसाला उचलून घेऊन गेला. हा हा राईट तर आता AI जनरेटेड इतके व्हिडिओज येस आहेत, आता 2 दिवस चाललेत यू हॅव पुण्यामध्ये. टू व्हेरीफाय दॅट. Yes. आणि म्हणजे मला या सगळ्या AI करणाऱ्या लोकांना एक नम्र विनंती करायची आहे की फॉर द गुड ऑफ एव्हरीवन प्लीज त्याच्याखाली लिहा की दिस इज AI जनरेटेड. म्हणजे वी विल ॲप्रिशिएट युअर स्किल, वी विल ॲप्रिशिएट युअर ॲस्थेटिक आणि भयंकर क्रिएटिव्हिटी, पण ते खूप गरजेचं आहे. कारण नाही तर लोकांना वाटेल की हे खरंच प्राणी बिबट्या. माणसा आणि ते लोक त्याच्या जवळ जातील. तर त्यामुळे तसं हे नसतं. आणि दुसरं म्हणजे की इव्हन आता जुन्नरसारख्या ठिकाणी जेव्हा व्हिडिओ बनवता किंवा मीडिया बनवते तेव्हा मीडियाने सुद्धा त्याच्याखाली डेट टाकली पाहिजे. हो कारण 3 वर्षानंतर जर परत हा व्हिडिओ जर केला, हो बऱ्याच सरफेस केला, जुने तर ते व्हिडिओ जुन्या व्हिडिओ आल्यानंतर वाटतं की अरे अजून प्रॉब्लेम आहे किंवा आता प्रॉब्लेम संपला आहे, असं दोन्ही होऊ नये. त्यामुळे ॲक्च्युली खरं मला असं वाटतं की तुम्ही हा पॉईंट तुमच्या सगळ्या मीडियम्स थ्रू हे सगळ्यांना हायलाईट केलं पाहिजे की प्लीज अवॉइड डुईंग AI व्हिडिओज. आणि ॲटलिस्ट लिहा खाली की जसं आपण आता लिहितो की फोटोग्राफ कोणाचा घेतला तर लिहितो की क्रेडिट Photo सो अँड सो credits, फोटोग्राफर, तसं प्लीज लिहा की दिस इज AI जनरेटेड. किंवा खरा व्हिडिओ असेल गावातला किंवा कुठला तर तेव्हा डेट टाका. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर येत्या काही वर्षांमध्ये जसं तुम्ही कोएक्झिस्टन्स वरती काम करताय, काय वाटतं म्हणजे काय अपेक्षा आहे की मानव आणि बिबट्याचं कसं कोएक्झिस्टन्स असावं किंवा काय चित्र डोळ्यासमोर ठेवलंय का? कोएक्झिस्टन्स असावा असं म्हणजे विशफुल थिंकिंग आहेच आहे की देअर शुड बी अ कोएक्झिस्टन्स, कारण नाहीतर आपण प्लॅनेटवर या सर्व्हाइव्हच करू शकणार नाही. पण आत्ता तरी असं दिसतंय की आपल्याला वी विल हॅव टू फाइंड अ वे आउट थ्रू कॉन्फ्लिक्ट. आपल्याला कॉन्फ्लिक्ट मॅनेज करूनच ते करायला लागणार आहे. आणि आपल्याला कोएक्झिस्टन्सला येण्यासाठी हा मधला टनेल क्रॉस करणं गरजेचं आहे. आणि ते खूप अवघड आहे. म्हणजे मी उद्या नाही सांगू शकत शेतकऱ्यांना की तुम्ही ऊस लावू नका. हा बरोबर आहे. आणि असं सांगणंही चुकीचं आहे की तुम्ही बिबट्यांना मारा. त्यामुळे खूप कॉम्प्लेक्स सिच्युएशन होणार आहे. आणि ही आपल्याकडेच नाही आहे, ही भारतामध्ये सगळीकडे इश्यू आहे. आता सगळीकडेच आहे. उत्तराखंडमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, दक्षिणेत आहे, त्यानंतर राजस्थानमध्ये आहे. आमच्याकडे नहारगड झूमध्ये 7 बिबटे आहेत की जे नरभक्षक आयडेंटिफाय झाले आणि त्यांना हे केलेलं आहे, कॅप्चर करून त्या पिंजऱ्यात सोडलेलं आहे. तर हा प्रॉब्लेम सगळीकडे आहे. हत्तींचा प्रॉब्लेम आहे, गेंड्यांचा प्रॉब्लेम आहे, नीलगाईचा प्रॉब्लेम आहे, माकडांचा प्रॉब्लेम आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्यांबरोबरच वी विल हॅव टू फाइंड अ वे आउट. आणि कोलॅटरल डॅमेज होणार का, तर अनफॉर्च्युनेटली ते होणार. म्हणजे फॅक्च्युअली बोलायचं झालं तर कोलॅटरल डॅमेज इज इनएव्हिटेबल. माणसांचे जीव पण जाणार आणि प्राण्यांचे जीव पण जाणार आहे. तर ते पण तरी मला असं वाटतं की कोएक्झिस्टन्स इज व्हेरी मच पॉसिबल. कारण आत्ता झलानासारखी सिच्युएशन आहे. त्यानंतर अजून एक जवाई म्हणून एक भाग आहे, बेरा जवाई. तिथे सुद्धा गावाच्या आजूबाजूलाच असलेल्या प्रत्येक टेकडीवर एक लेपर्ड आहे आणि तरीसुद्धा दे आर लिव्हिंग पीसफुली. तर हे सगळं पॉसिबल आहे. हे त्याचे इंडिकेटर्स आहेत की हे पॉसिबल आहे. पण वाट कठीण आहे डेफिनेटली, पण पॉसिबल आहे. या अगदीच पॉसिबल आहे. म्हणजे आपण जर महाराष्ट्रातल्या म्हणजे जुन्नर पट्ट्यातला विचार केला, मी आणखी काही व्हिडिओज बघितलेले की ऊसतोड कामगार जे असतात
दे आर व्हेरी चिल. त्यांना बिबट्याची पिल्लं सापडू दे ते असे पूर्ण चिल असतात की म्हणजे मी बरेच व्हिडिओ बघितलेत की बिबट्याची पिल्लं सापडलेत आणि पॅनिक होत नाहीत किंवा असं काय म्हणतात ते दाखवतात ते की हा हे आम्ही उचललेत, परत जिथल्या तिथे ठेवतात आणि त्यांचं ते काम करतात. सो आणि मेन उसात काम करणारी तीच लोक असतात, पण तीच मला वाटतं की जास्त मॅच्युअरली वागतात त्या प्राण्याबरोबर. तर मग असंच जी शेती करणारी लोक आहेत ती जर वागली तर हा कोएक्झिस्टन्स म्हणजे इझी होऊन जाईल का एक? तेच आहे परत की जोपर्यंत काही मिसॅप होत नाही ना तोपर्यंत आपलं एकदा पोट भरलं ना की आपण बाकीच्या गोष्टी विचार करतो. तसं आहे ते की जर माझ्यावर काही हल्ला झाला नाही, माझ्यावर काही कॅलॅमिटी आली नाही ना तर मी रॅशनली विचार करू शकतो. पण माझ्या जर कॅलॅमिटी आली असेल ना तर मी रॅशनली नाही विचार करू शकत. आणि त्याचं मी तुम्हाला अगदी एक खूप वेगळं पण अतिशय भयानक उदाहरण देतो. औशविट्झ नावाचा जो कॅम्प होता, हिटलरनी इथं ज्यूंचा खूप संहार केला. तिथे त्यांनी काही ज्यू त्यातलेच कैद्यांमधलेच काही लोक रखवालदार म्हणून ठेवले होते. तर तुम्ही त्यांची सायकोलॉजी बघा. इन्स्पाइट ऑफ बिईंग इन दॅट एन्व्हायरमेंट आणि दॅट कॅटॅस्ट्रॉफिक त्यांचं वागणं इतकं वेगळं होतं की जे अदरवाईज नॉर्मल ह्युमन बिहेवियर कधीच नसतं. त्यामुळे ते सांगणं खूप अवघड आहे असं, आणि ते कोणालाही सांगणं अवघड आहे. म्हणजे आपण एस्पेशली ज्याचा लॉस झालेला असतो ना त्याला काही सांगणं तर खूपच चुकीचं आहे. त्यामुळे येस, आपण रॅशनली विचार केला पाहिजे का? हो. बिबट्याने रॅशनली विचार केला पाहिजे का? ते आपल्या हातातच नाही आहे. पण आपण रॅशनली विचार करू शकतो. पण दॅट कॅनॉट बी अ मॅन्डेटरी थिंग. कारण जर प्रॅक्टिकली जर नुकसान झालं कोणाचं तर, आणि आपण ते मोजमाप नाही करू शकत की माझ्या घरातलं समजा एक बकरी जरी गेली असेल तरी त्या बकरीची व्हॅल्यू काय हे मीच सांगू शकतो, दुसरं कोणी ते सांगू शकत नाही. त्यामुळे आपण ते त्यांना असं नाही म्हणू शकत की तू एवढं काय झालं. आपल्याला जे वाटतं ना एवढं काय झालं, एकच बकरी गेली, असं नाही म्हणू शकत, असं मला वाटतं. प्रवीण, आता एक युथ म्हणून म्हणजे मी सुद्धा तरुण आहे आणि मी सुद्धा या सगळ्या गोष्टी बघतेय. एक युथ किंवा युवा पिढीमध्ये जर वन्यजीव संवर्धनाबद्दल काही आवड निर्माण करायची असेल तर काय कुठले उपक्रम तुम्हाला महत्वाचे वाटतात? आणि त्याला जोडून आणखी एक प्रश्न की वन्यजीव संशोधनात ज्यांना करिअर करायचं आहे, म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की मी इंजिनियर आहे आणि पण मी बिबट्याच्या प्रेमात पडलो, तर बरेचसे लोक असतात की त्यांना या गोष्टी करायच्या असतात. अशा लोकांसाठी म्हणजे करिअर ऑप्शन जे बघत असतील त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल? मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आधी, आणि ही खरोखरी एक मुलगी एक्झिस्टिंग आहे. सिया भगत असं हिचं नाव आहे. तर ही 10वीत असताना माझ्याकडे व्हॉलंटियर म्हणून आली. तिचे आई वडील म्हणले की आम्हाला तिला एक वेगळं एक्सपोजर द्यायचं आहे, तर तू तिला तुझ्या प्रोजेक्टवर तिला व्हॉलंटियर म्हणून घेऊ शकशील का? तेव्हा ती 16 वर्षाची होती, 10वी जस्ट झाली होती. तर ती आली. तिने माझ्याबरोबर 3 आठवडे आम्ही प्रॉपर तिचं परमिट्स काढली फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून, आणि ती प्रॉपर माझ्याबरोबर 3 आठवडे तिने फील्डवर काम केलं. जे काय काम मी सांगितलं ते तिने केलं. ते झाल्यानंतर ती ग्रॅज्युएट झाल्यानंतर परत माझ्याकडे आली आपणून की मला तुझ्याबरोबर काका काम करायचं आहे, अजून 1 महिनाभर काम करायचं. म्हणून तिने परत माझ्याकडे दुसऱ्यांदा येऊन 1 महिनाभर काम केलं. ते तिला आवडलं, ते तिला खूप जमलं, आणि मग ते तिला लक्ष आलं की आपण यात काहीतरी करू शकू. तर ती केनियाला गेली. तिने एका वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग ऑर्गनायझेशनबरोबर तिथं काम केलं, आणि ती आत्ता तिचं मास्टर्स करायला अलास्काला गेली ऑन ऑर्काज. तर ह्या सगळ्यामध्ये असं आहे की पेरेंट्सनी किंवा आम्ही जे रिसर्च करतो लोक ते फर्स्ट ऑफ ऑल वी शुड कॅच देम यंग. लहानपणीच आपण जर त्यांना याची काही एक्सपोजर दिलं किंवा याची जर काही सांगितली माहिती की असं एक पॉसिबिलिटी आहे जगामध्ये, तर त्याचा खूप फायदा होतो. या सगळ्यामध्ये गरजेचं असं आहे की तुम्ही त्या गोष्टीच्या प्रेमात पडणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. बिबट्याच्याच प्रेमात पडलं पाहिजे असं काही नाही आहे. एक माझ्या माहितीची एक मुलगी, तिचं नाव मी आत्ता विसरलो, पण तिने मीरकाट्सवर काम केलं आहे आफ्रिकेत. तर मुद्दा हा नाही आहे की तुम्ही कशावर काम करता किंवा काय करता, पण तुम्ही निसर्गाच्या प्रेमात पडलात की बाकी सगळ्या गोष्टी आपसूक होतात. आणि आपल्याकडे आता काय झालं आहे की जरी आपण शहरात राहत असलो किंवा छोट्या गावात राहत असलो तरी आता लॅटरल करिअर्सच्या इतक्या संधी उपलब्ध आहेत. तर त्या आपण जर एक्सप्लोअर केल्या, म्हणजे आता वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग आहे, आता रील्स मेकिंग आहे, दिस कॅन ऑल्सो बी अ प्रोफेशन. जर आपण चांगला कंटेंट दिला, खरोखरी इंटेन्स कंटेंट किंवा एनरिच कंटेंट जर दिला तर इट कॅन बी अ प्रोफेशन. आणि निसर्गात ही गंमत अशी आहे की तुम्हाला ॲक्च्युली आपण ते आता सगळं चेंज इन लाईफस्टाईल म्हणतो, पोल्युशन नको आहे,
किंवा कॉन्टॅमिनेशन नको आहे, तर ते सगळं वी कॅन हॅव अ चॉईस ऑफ गोईंग अँड वर्किंग अदर. पण त्यातलं मेनच असं आहे की प्रेमातच पडलं पाहिजे त्याच्या, आणि त्यासाठी आपण यंग असलेल्या मुलामुलींनाच याचं एक्सपोजर दिलं पाहिजे. मी स्वतः जेव्हा पहिल्यांदा सुंदरबन्सला गेलो तेव्हा मी प्रथम ब्लॅक कॅप किंगफिशर नावाच्या एका पक्षाच्या प्रेमात पडलो, आणि त्यानंतर मी इतका आकर्षित झालो या सगळ्या सृष्टीकडे की जरी मी इंजिनिअरिंग केलं, जरी मी नंतर इंडस्ट्रियल मार्केटिंग केलं, तरी माझ्या सतत डोक्यात होतं की मला कधी ना काहीतरी परत इथं जायचं आहे. तर तो इम्पॅक्ट खूप जास्त असतो. आणि मग आता काय झालं आहे की आता रिसर्च बरोबर व्हॉलंटिअरिंग ऑपॉर्च्युनिटीज पण खूप आहेत, ज्या पूर्वी आपल्याकडे नव्हत्या. आता इंटरनेट पण आलं आहे, लोकांना आर्थिक सुबत्ता पण आहे, तर ज्यांना हे शक्य आहे त्यांनी तर हे व्हॉलंटिअरिंग तर करावं. आणि दुसरं असं की आमच्यासारखे जे रिसर्चर्स, म्हणजे मी अभ्यास करतो, मी रिसर्च करत नाही, पण जे म्हणतात की आम्ही रिसर्च करतो किंवा काय करतो, त्यांनी मला पर्सनली हा आलेला अनुभव आहे की त्यांनी एक सतत दरी ठेवलेली अशी की रिसर्चर्स आणि कॉमनर्स, ब्युरोक्रॅट्स आणि कॉमनर्स, ही दरी जर समजा या रिसर्चर्सनी कमी केली आणि जे क्लिष्ट वाटणारं सायन्स आहे ते जर कॉमन मॅनच्या लँग्वेजमध्ये आणलं, म्हणजे आता मी जर तुम्हाला माझा रिसर्च पेपर, हे मी आत्ता जे सांगितलं ते जर मी तुम्हाला रिसर्च पेपर मला वाचायला दिला तर मी नाही वाचणार तो. नाही, मी फेकून देईन. इतके ते बोरिंग आणि क्लिष्ट असतं सगळं की त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स असतं, त्यामध्ये हे असतं ते असतं. तर ही जर आपण दरी कमी केली ना, म्हणजे ते आमच्यासारख्या लोकांवर ते काम आहे की इट शुड बी अ स्टोरी टेलिंग, तर त्यात इंटरेस्ट निर्माण होईल आणि मग लोक त्याकडे येतील बघायला. नाहीतर मग काय होईल माहिती आहे का की ते एक डिस्पॅरिटी वाढतच जाते की एक सायंटिस्ट रिसर्चर यांचं आपलं जग असतं, आपलं फेसबुक असतं, आपलंच गप्पा असतात आणि ते भेटले की तेच बोलतात. पण दे नेव्हर ट्राय, आता दे शुड ट्राय टू कम्युनिकेट दॅट. म्हणजे आपण ज्ञानेश्वरांना का महान मानतो की त्यांनी भगवद्गीता जी आहे ती सामान्य भाषेतल्या लोकांना कळेल अशा भाषेत आणली ज्ञानेश्वरी. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जर केलं आपण समजा, किंवा आता खूप मुलं IFS करायला जातात किंवा IPS हे करायला जातात, IAS करायला जातात, तर त्यांनी जर फॉरेस्ट सर्व्हिसेस घेतल्या तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे यू कॅन डेफिनेटली क्रिएट हॅव अ इम्पॅक्ट, प्लस इट्स अ फॅन्टॅस्टिक करिअर. ग्लॅमर आहे खूप त्याला. मी इंजिनिअरिंगला असताना मला कोणी विचारायचं नाही तेवढं. आत्ता मी जर कुठे समजा विमानात बसून माझ्या शेजारी कोणी बोललं की तू काय करतोस, तर मी समजा नाही ना मी PhD करतोय लेपर्ड्सवर, तर विदाऊट इवन थिंकिंग की हा माणूस काय करतोय त्यांना एक वाटतो. तर आय थिंक इट हॅज गॉट टेरिफिक ग्लॅमर. आणि ते जर आपण वी रीच टू मासेस तर तुम्हाला फेम नेम सगळं मिळतं, म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच नाही ॲब्सोल्युटली. तर दॅट इट वर्क्स. म्हणजे अजून पण माझ्याकडे 2-3 व्हॉलंटियर्स आले आहेत की जे नंतर जाऊन त्यांनी खूप काम केलं त्यांचं. तर दॅट इज व्हेरी मच पॉसिबल. आपण जो मगाशी बोललो ना की माणसांनी आत्ता काय केलं पाहिजे बिबट्यांपासून, त्याच्यामध्ये अजून 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्या मी थोड्याशा बोलतो, त्यामुळे यू कॅन डिसाईड. तर याचा एक दुसरा पार्ट असा आहे की ॲज अ कम्युनिटी म्हणून काय केलं पाहिजे. हे झालं इंडिव्हिज्युअल आपण जे बोललो ते की टॉर्चेस आणि हे सगळ्या गोष्टी. ॲज अ कम्युनिटी म्हणून काय केलं पाहिजे, तर ही जी सगळी गावं आहेत जिथे आता ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे हा कॉन्फ्लिक्टचा, तिथं प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायती असतात. त्यांनी बैठकी घेऊन टीम्स तयार केल्या पाहिजेत, व्हॉलंटियर टीम्स, ज्यांना एक्सपर्ट्सनी ट्रेनिंग दिलं पाहिजे की बिबट्याचं बिहेवियर कसं आहे, तो कुठे हल्ले करतो, काय करतो. आणि ह्या सगळ्या लोकांनी अवेअरनेस क्रिएशनचं खूप महत्त्वाचं काम करणं जरुरी आहे. कारण ह्या कॉन्फ्लिक्ट आहे ना, हा असा संपणारा नाही आहे की आज बिबटे पकडले म्हणजे प्रॉब्लेम संपला, असं नाही होणार. उद्या परत तो सरफेस होणारच आहे. तर हे स्कूल्समध्ये जाऊन अवेअरनेस करणं गरजेचं आहे, लोकांना जाऊन भेटणं गरजेचं आहे, त्यासाठी अवेअरनेस करणं गरजेचं आहे. आणि अवेअरनेस इज द ओनली वे. म्हणजे मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो काय ते. ज्या दिवशी हा जो आत्ता 13 वर्षाचा मुलगा जो आहे ज्याला बिबट्या घेऊन गेला, त्याच्या वर्गातला जो मुलगा आहे तो संध्याकाळी घरी आला आणि त्यांनी त्याच्या आईला विचारलं की बिबट्या एका मुलाला घेऊन गेल्यानंतर परत दुसऱ्या मुलाला घ्यायला येईल का. ही दहशत बसते लहान मुलांच्या मनात, ही जास्त दहशत बसते. म्हणजे त्याला असं त्यांनी विचारलं की त्याला परत भूक लागेल का लगेच. म्हणजे थोडक्यात त्याचं असं म्हणणं होतं की माझ्यावर अटॅक करायला येईल का तो, किंवा माझ्या मित्रावर अटॅक करायला का, माझ्या मैत्रिणीवर अटॅक करायला येईल का. त्यासाठी ह्या सगळ्या ग्रामपंचायती, तिथल्या लोकल लोक, कारण त्यांनाच जास्त बिबट्यांबद्दल माहिती आहे. आमच्यासारखी लोक, फॉरेस्ट डिपार्टमेंट
शासन याच्यापेक्षा सुद्धा त्यांना डे टू डे जे त्यांचे डील करतात बिबट्यांची त्यांना जास्त माहिती आहे. तर त्यांनी जाऊन हा अवेअरनेस क्रिएट करणं ही अत्यंतिक गरजेची गोष्ट आहे आणि दॅट हॅज टू बी अ परसिस्टंट एफर्ट. म्हणजे 2 महिने नाही, हा आता 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष हे सतत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर असं आहे की काही गव्हर्नमेंट पण इनिशिएटिव्ह घेऊ शकतो की समजा आत्ताची गरज काय आहे, तर मला हे टॉर्चेस काठ्या ह्या गोष्टी ज्या आहेत यांनी समजा फायदा होणार आहे असं वाटतंय समजा, तर आत्ता जे काम करतात ना सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक किंवा काय, त्यांच्याबद्दल खूप चांगलं मत आहे सगळ्या लोकांचं. त्याला जोडून काय करता येईल की लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं की आपण काय, सरकार आपली दखल घेत आहे किंवा वन खातं आपली दखल घेत आहे. तर इमिडिएटली काय करता येईल, आपण त्यांना शिकवायला गेलो त्याच्यापेक्षा समजा 20,000 टॉर्चेस गव्हर्नमेंटने विकत घेतले, ते डिस्ट्रीब्यूट केले. 20,000 काठ्या घेतल्या, त्या डिस्ट्रीब्यूट केल्या. 20,000 मी आकडा सांगतो जनरल, म्हणजे स्पीकर्स घेतले, ते डिस्ट्रीब्यूट केले. सो आपण काहीतरी आपल्या ॲफेक्ट झालेल्या लोकांची काळजी घेतोय, हा विश्वास जर लोकांमध्ये निर्माण झाला तर ही बरीचशी लोकं आपणहून येऊन मदत करायला तयार होतील असं मला विश्वास वाटतो. आणि ते खूप गरजेचं आहे, कारण जोपर्यंत हा विश्वास, इट्स अ टीमवर्क, स्थानिक लोक, वन खातं, शासन, रिसर्चर्स, हे सगळ्याची एक जर टीम झाली तर ते खूप चांगलं काम होतं. त्याचबरोबर रॅपिड रेस्क्यू टीम्स ज्या असतात ह्या पण अत्यंतिक गरजेच्या आहेत. 24/7 दे शुड बी ऑन द टोज. मग त्यांची इक्विपमेंट अद्ययावत पाहिजे, ती चालणारी पाहिजे, म्हणजे वर्किंग कंडिशनमधली इक्विपमेंट गरजेची आहे. कारण लेपर्डला डार्क करायची वेळ आणि बंदूक तुमची नाही चालली समजा, तर इट इज ऑफ नो यूज. नंतर त्यांना ट्रेन केलं गेलं पाहिजे. आणि मी आत्ता काही लोकांना भेटलो, त्यातला 2 मुलं जी होती ती तिथल्या रेस्क्यू टीममधलीच होती. तर त्यांच्यामध्ये खूप एनर्जी आहे त्यांना, आणि त्यांना खूप म्हणजे त्यांना ते असं वाटतं की आपल्याच गावातल्या लोकांना त्रास होतो, तर आपण याच्यामध्ये मदत केली पाहिजे. तर हे जे आत्ता ही सगळी एनर्जी आहे या मुलांची, ती आपण युटिलाइज करून घेऊ शकतो. आणि त्यासाठी हे टॉप टू बॉटम यायला लागतं, कारण त्याला फंडिंग असतं, त्याला पॉलिसीज असतात. लेपर्ड शेड्यूल 1 मधला प्राणी आहे, त्यामुळे त्याचे नियम वेगळे असतात हँडल करायचे. तर त्यामुळे ते या गोष्टी करणं, जर केलं समजा, तर मला डेफिनेटली वाटतं की हा जो आत्ता इमिजिएट प्रॉब्लेम आहे हा लाँग टर्ममध्ये, म्हणजे देर आर सम मेजर्स की जे आत्ता घेतले पाहिजे लगेच. सम मेजर्स हॅव टू बी टेकन कन्सिडरिंग अ लाँग टर्म इफेक्ट, आणि सम मेजर्स हॅव टू बी टेकन ॲट अ पॉलिसी लेवल. तर ह्या 3 गोष्टी जर झाल्या, आणि करतच आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटसुद्धा करतच आहे की आता ते नसबंदीचं जे आत्ता आहे, तर ॲज अ सायंटिस्ट किंवा ॲज अ रिसर्चर किंवा ॲज अ पर्सन हू इज स्टडिंग लेपर्ड्स किंवा सायन्स, आय एम स्टडिंग सायन्स असं जर म्हणलं, तर हा प्रयोग करून बघायला नक्कीच बघितला पाहिजे. म्हणजे काहीच हरकत नाही, कारण त्यातूनच सायन्स इव्हॉल्व होतं. म्हणजे उद्या जर खरंच नसबंदी करून जर याची पॉप्युलेशन 15-20 वर्षांनंतर आटोक्यात आली, तर इट कॅन बी अ रोल मॉडेल फॉर अदर पॉप्युलेशन्स वेअर देअर इज कॉन्फ्लिक्ट. त्यामुळे असे हे लाँग टर्म पण इनडायरेक्ट उपाय आणि शॉर्ट टर्म पण इमिजिएट इम्पॅक्ट देणारे उपाय, असं हे सगळं एकत्र करायला पाहिजे. आणि लोकांना कॉम्पेन्सेशन पटापट मिळालं पाहिजे, ब्युरोक्रॅटिक रेड टेपिझममध्ये न जाता. किंवा लोकांना इन्शुरन्स जर समजा गव्हर्नमेंटने कुठली स्कीम केली की जखमी लोकांना आम्ही 5 लाखापर्यंत देऊ किंवा 10 लाखापर्यंत, 2 लाखापर्यंत, जे काय असेल ते, तर तशा जर स्कीम्स केल्या तर लोकांना एक ॲश्युरन्स येतो की हो, आमचा कोणतरी वाली आहे आणि कोणतरी आमची काळजी घेऊ शकतं. आणि देन दे विल बी विलिंग टू पार्टिसिपेट इन ॲक्च्युली कॉन्झर्विंग. आणि हे आमच्या राजस्थानात आम्ही बघितलेलं आहे की लोक भिंत बांधली गव्हर्नमेंटनी जेव्हा राजस्थान झलानाच्या भोवती, तेव्हा लोकांनी येऊन त्यांचं अभिनंदन केलं की हे गरजेचं आहे, हे जंगल टिकवणं गरजेचं आहे. त्यामुळे असे उपाय करून आय थिंक वी कॅन डेफिनेटली ट्राय टू क्रिएट अ कोएक्झिस्टन्स.